तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरायचा आहे का? पण तुमच्याकडे उत्पन्न दाखला, रेशन कार्ड यापैकी काहीच नाही. टेन्शन नका घेऊ. मी तुम्हाला सांगतो एक डॉक्युमेंट. तो डॉक्युमेंटसुद्धा तुम्ही अपलोड करू शकता. तुमच्याकडे राशन कार्ड नसेल किंवा उत्पन्न दाखला नसेल तर या जागेवर हा डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करू शकता. फक्त तो डॉक्युमेंट भरायचा, त्याचा फोटो काढायचा आणि अपलोड करायचा. तर त्या डॉक्युमेंटचं नाव आहे सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म. तर हा सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म कसा डाउनलोड करायचा, कुठून डाउनलोड करायचा याबद्दल माहिती या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. सर्वप्रथम जाऊया आपल्या ब्राउझरमध्ये. तिथं टाईप करायचं आहे लाडकी बहीण योजना डिक्लेरेशन फॉर्म. इथं आलंय 1 नंबरवर, त्याला क्लिक करायचं आहे. पहिली जी वेबसाईट आहे त्याला क्लिक करा. नंतर हे पेज ओपन होईल. यामध्ये तुम्हाला लाडकी बहीण योजनेबद्दल आणि डिक्लेरेशन फॉर्मबद्दल माहिती दिली आहे, ते तुम्ही वाचू शकता. नंतर खाली स्क्रोल करायचं आहे. यामध्ये तुम्हाला माहिती दिलेली आहे डिक्लेरेशन फॉर्मबद्दल. नंतर खाली यायचं आहे. हा जो दिसतोय तुम्हाला फॉर्म, हाच आहे तो डिक्लेरेशन फॉर्म. यामध्ये सर्व माहिती भरायची आहे. जे त्यामध्ये विचारलं आहे ते सर्व माहिती भरायची आहे. नाव, मोबाईल नंबर, उत्पन्न सर्व टाकायचं आहे आणि सही करून त्याचा फोटो काढायचा आहे. तो फॉर्म डाउनलोड करायसाठी आणखी थोडं खाली जायचं आहे. हे बघा, इथं दिसतंय तुम्हाला लाडकी बहीण योजना स्वयंघोषणा पत्र डाउनलोड, लाडकी बहीण योजना हमीपत्र. हे दोन्हीही फॉर्म तुम्ही इथून डाउनलोड करू शकता. इथे क्लिक करा. हे जे लिहून आलं आहे तिथं क्लिक करायचं आहे. येथे क्लिक करा. यावर क्लिक करायचं आहे. तुम्हाला तुमचा फॉर्म डाउनलोड करून मिळेल. लाडकी बहीण योजना हमीपत्रसुद्धा तसंच डाउनलोड करायचं आहे. येथे क्लिक करा. यावर क्लिक करायचं आहे. फॉर्म डाउनलोड होऊन जाईल. हॅलो फ्रेंड, मी आहे तुमचा मित्र जनार्दन इंगळे. आशा आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी, शिकण्यासाठी, हसण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. थँक्यू.